क्लस्टरला विरोध नाही, पण 5 पट वाढणाऱ्या लोकसंख्येला पाण्यासह इतर सुविधा कशा देणार? मनोज प्रधान यांचा सवाल. ठाणे शहरातील क्लस्टर डेव्हलपमेंटला आमचा विरोध नाही. मात्र क्लस्टरमुळे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून या वाढीव लोकसंख्येला पाणी, रस्ते आणि सांडपाण्याची सुविधा कशी देणार, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला. क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी मोठ्या क्षेत्रावर विकास होणार असून मोठ्या एफएसआयमुळे ठाण्याची लोकसंख्या अनेक पटींनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या ठाण्यातच पाणीटंचाई आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे क्लस्टर सुरू करण्यापूर्वी भविष्यातील पाणीपुरवठा, सांडपाणी, रस्ते आणि वाहतुकीचे नियोजन करावे, अशी मागणी प्रधान यांनी केली. पाण्याच्या प्रश्नावर काळू-शाई धरणांचे पाणी ठाण्याकडे वळवण्याची गरज असून सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र येऊन ठाण्याच्या पाणीप्रश्नावर तोडगा काढावा, असेही ते म्हणाले. दरम्यान स्मार्ट मीटरविरोधात नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा प्रधान यांनी दिला. तसेच मांसाहाराच्या आधारावर घर न देण्याच्या प्रकारावर नाराजी व्यक्त करत आहार स्वातंत्र्यावर बंधने घालण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. असं आहे की महावितरण ज्या पद्धतीने वागतंय आणि मुख्यमंत्री जे सांगतायत त्याच्यात फरक येतोय आणि तो फरक लोकांना जाणवतोय. महावितरण ज्या माझ्याच बिल्डिंगमध्ये आले तेव्हा त्यांनी आता सांगितलं की आता जर तुम्ही बदलले तर तुम्हाला पैसे लागणार नाही, पण 1 महिन्यानंतर ती विंडो संपली आणि मग जर तुम्हाला बदलायचं असेल तर त्याला पैसे लागतील. आणि म्हणून माझ्याच स्वतःच्या बिल्डिंगमध्ये लोकांनी हे मीटर्स लावून घेतले. आता तिथे जबरदस्ती करण्यामागे त्यांचं काय कारण आहे आणि त्यांना काय त्याचा फायदा होतोय मला माहीत नाही. पण एक गोष्ट नक्की की ठाण्यातले लोक यांना जाणवतंय की आधीच्या मीटर आणि आत्ताच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये तफावत आहे, बिलं वाढलेली आहेत आणि कुठेतरी हा आक्रोश रस्त्यावर उतरेल. राष्ट्रवादीच्या वतीने 100% आज नाही तर उद्या ही परिस्थिती आणणार आहेत ही लोक की आम्ही लोकांना घेऊन रस्त्यावर उतरू. मांसाहार करत असाल तर ताडदेवमध्ये घर मिळणार नाही. इस्टेट एजंटचा व्हिडिओ जो आहे तो सध्या व्हायरल होतो आणि सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय. मुंबईतील ताडदेव परिसरामध्ये घराची आपलं रील्स बनवताना या एजंटकडून हे वक्तव्य करण्यात आलं. मी या एजंटला ठामपणे सांगतो की त्याला आजपासून ठाण्यात बंदी. त्यांनी ठाण्यात येऊच नाही. तो आला तर राष्ट्रवादी त्याला 100% काळं फासेल. ही सुरुवात फक्त मांसाहार आणि व्हेजिटेरियनवर नाही तर मुस्लिमांना घर नाही, जैन म्हणतात आणखीन हिंदूंना पण घर नाही. हे असं चालणार नाही. हे महाराष्ट्र आहे. सर्व धर्म समभाव, सर्व जाती समभाव, सगळ्यांना फ्रीडम आहे. काहीही खा, काहीही प्या. त्यामुळे अशा प्रकारे जर कोणी करत असेल तर त्याला काळं फासल्याशिवाय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थांबणार नाहीत. तो ठाण्यात नाही आला तर आम्ही गिरगावला जाऊन त्याला काळं फासू, एवढंही सांगतो. काल जर आपण सगळ्या वृत्तपत्रांमध्ये बघितलं तर एक बातमी आलेली की एक SPV स्थापन करतायत क्लस्टरसाठी. आता त्या बातम्या होत्या का ॲडव्हर्टाइजमेंट होत्या मला नक्की सांगता येणार नाही, पण सगळ्या वृत्तपत्रांमध्ये एकाच दिवशी एकाच प्रकारे दिल्या गेल्या म्हणून मी समजतो कदाचित त्या बातम्या नाही तर त्या कदाचित ॲडव्हर्टाइजमेंट असतील. क्लस्टरच्या विरोधात आम्ही आहोत का? तर क्लस्टरच्या विरोधात आम्ही नक्कीच नाही. शेवटी ठाण्यातले गोरगरिबांना, झोपडीत राहणाऱ्यांना, अधिकृत इमारतीमध्ये राहणाऱ्या, अनधिकृत इमारतीमध्ये राहणाऱ्या आणि ज्या बिल्डिंग कधीही पडू शकतील अशा प्रकारच्या बिल्डिंगमध्ये जर क्लस्टर होत असेल आणि परत त्यांच्या स्वप्नाची घरं मिळत असतील तर त्याला विरोध करायचा काही कारण नाही. पण काही गोष्टी याची चर्चा झाली पाहिजे आणि प्रामुख्याने म्हणून मी आपल्या सगळ्यांना आज या ठिकाणी आमंत्रित केलं. सर्वात प्रथम म्हणजे आपण साधारण 8चा FSI त्यांना देतो. जर क्लस्टरमध्ये आपण 8चा FSI दिला तर मला असं वाटतं की भारतामध्ये एक रेकॉर्डच होईल की एवढा FSI आपण त्यांना देतो. त्यांनी होणार असं आहे की 1500 हेक्टर म्हणजे साधारण 3000 एकरच्या वरती हे डेव्हलपमेंट होणार आहे 42 क्लस्टर्समध्ये. मला आठवतंय की 4-5 वर्षापूर्वी आपण हायकोर्टमध्ये लिहून दिलं होतं की आमच्याकडे पाणी पुरवठा मुबलक आहे म्हणून आम्ही नवीन परवानग्या देतो.
एक PIL होती, त्याचं उत्तर ॲफिडेव्हिटवर महानगरपालिकेने हे दिलं. आज जेव्हा महासभा झाली तेव्हा महासभेत आयुक्तांनी उत्तर दिलं की आपण 31 MLD शॉर्टेज पर डे आपल्याला आहे. आणि असं असताना आपण भले फेज वाईज आता 6 क्लस्टर सुरू केले असतील, पण 42 क्लस्टरमध्ये साधारण 3000 एकरचं डेव्हलपमेंट करतोय, 8च्या FSIनी करतोय. म्हणजे तुम्ही विचार करा की किती पट लोक या ठाणे शहरात राहायला येतात. आणि मग जर ठाणे शहरामध्ये आत्ता जी राहणारी लोक आहेत त्यांनाच जर आपण पाणी देऊ शकत नसू, त्यांना जर आपण सांडपाण्याची काही आपल्याकडे व्यवस्था नसेल, आपल्याकडे रस्ते नसेल, आपल्याकडे कित्येक गोष्टीची कमी आहे, त्याच्या जर 5 पट लोक ह्या शहरात ह्या भागात राहायला आली तर त्यांची काय अवस्था होणार आहे हा प्रश्न सगळ्या ठाणेकरांनी विचारला पाहिजे. माझं असं मत आहे की ह्याच्यावर अशा प्रकारचे क्लस्टर जेव्हा तुम्ही कामं सुरू करतायत, नागरी सहभाग ह्याच्यात असावा. इतके मोठे प्रोजेक्ट आपण चालू करतोय, मग ते रिंग रेल्वेचा असो, तो ॲमेझॉनचा असो, टनलचा प्रोजेक्ट असो, उन्नत रस्ता असो, आपण कुठेही नागरिकांचा सहभागच त्याच्यात घेतलेला नाही आहे, नागरिकांचं म्हणणंच ऐकून घेतलेलं नाही आहे. तर कुठेतरी हे थांबवावं. मला क्लस्टरला मी वारंवार सांगतो की विरोध नाही, पण आजूबाजूच्या लोकांचा विचार करावा. तुम्ही पुढे सोयी त्यांना कशा देणार आहेत याचा विचार करावा आणि मगच ह्याला सुरुवात करा.